सध्या राजकीय वातावरण तापलंय. सगळ्या स्फोटक बातम्या येत आहेत त्या आयदर भाजपकडून किंवा शिवसेनेमधून. पण आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेतनं सुद्धा एक मोठी बातमी येते आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सांगितल्यानंतर कृषी मंत्री सदाभाऊ खोत यांना सरकारमधून बाहेर पडावंच लागेल असा सूचक इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय. त्यामुळे या पक्षामध्येही सगळं काही आलबेल आहे असं आता दिसत नाहीये. पणन राज्यमंत्री आहेत सदाभाऊ खोत, त्यांना राजीनामा द्यावा लागेल जर पक्षांनी तसे आदेश दिले तर. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये राजू शेट्टी हे बोलत होते. सदाभाऊंनी आपल्या मुलाला तिकीट देऊन आपल्या पक्षात घराणेशाही आणली असा आरोपही राजू शेट्टींनी आपल्या सहकार्यावर केलाय. मी सदाभाऊंच्या मुलाच्या प्रचारासाठी जाणार नाही असं सांगायलाही राजू शेट्टी विसरले नाहीयेत. त्यामुळेच येत्या काळात राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांचा वाद स्वाभिमानी शेतकरी संघटनेत या जुन्या सहकार्यांचा वाद रंगणार अशी चिन्ह आहेत. खासदार राजू शेट्टी साहेब हे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत मग त्या प्रश्नासह राजकारण करतात. मला आशा आहे की ते जसं शेतकरी मोकळा ढाकळा असतो तशाच पद्धतीनं या सगळ्या महाभारताच्या पार्श्वभूमीवरती आज आपल्याशी मोकळं ढाकळं बोलतील. कधी पडता तुम्ही सत्तेतनं बाहेर? नेमकं कधी पडतो हे सांगता येत नाही. परंतु सध्याची भारतीय जनता पक्षाची एकूण वाटचाल आणि मित्र पक्षाबद्दलचं त्यांचं वागणं लक्षात घेता कधीतरी या निर्णयापर्यंत द्यायला लागेल असं मला वाटतं. कारण आता ही मंडळी इतक्या टोकाला गेलेली आहे की स्वाभिमानी शेतकरी संघटनेतली नाराज मंडळी कोण आहे मग त्यांना भेटा, उमेदवारी ज्यांच्याकडून आमच्याकडून ज्यांना मिळालेली नाही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करायचा, त्यांना भाजपची उमेदवारी देण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे जणू काही मित्राचं घर फोडण्यातलाच प्रकार आहे. असं जर का यांची वागणूक असेल तर एखाद्याला आपण विश्वासानं घरात घेत असतो, विश्वासानं आपण त्यांच्याबरोबर व्यवहार करत असतो, पण घरात आल्यानंतर घरातल्याच माणसाचा गरोबा जर व्हायला लागला आणखी घरातली नाराजीचा गैरफायदा जर मित्रच घ्यायला लागले तर ही काय फार चांगली गोष्ट आहे अशातला भाग नाही. चला जरा थोडं स्पेसिफिक करून सांगा. छोटे छोटे कुठले कार्यकर्ते आहेत की ज्यांना त्यांनी भाजप आणि जवळ घेतलं आणि त्यांना दिलं? ना, विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिथं जिथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे तगडे उमेदवार होते, आणखीन तगडे उमेदवार असले तरी सुद्धा शेवटी एकाला कोणाला तरी थांब म्हणून सांगावंच लागतं. मग थांब म्हणून सांगितलेल्या उमेदवाराला जाऊन भेटणं, त्याला भाजपच्या उमेदवारीची ऑफर देणं, असे प्रकार घडायला लागलेले आहेत आणि ही काय फार चांगली गोष्ट आहे असं मला वाटत आणि सदाभाऊ तर आता फारच मुख्यमंत्र्यांच्या क्लोज आहेत. नाही, सदाभाऊ शेवटी चळवळीच्या मुशीतून तयार झालेले कार्यकर्ते आणि त्यामुळं त्यांनाही एकदा कधीतरी निर्णय घ्यायचा की चळवळ की सत्ता. परंतु मला खात्री आहे की ते असा निर्णय घ्यायचा प्रसंग आला तर ते चळवळीच्या बाजूलाच राहतील. नाही, पण असा निर्णय घ्यायचा ती वेळ आलेली आहे आता सदाभाऊवरती. ना, असं आहे की आम्ही गेल्या वर्षी अक्षय तृतीयेला तुळजाभवानीला साकडं घालून शेतकऱ्याचा 7 कोरा करायचा आम्ही निर्धार केलेला आहे. किसान ऋणमुक्ती अभियानाला आम्ही आता धार आणतो या जिल्हा परिषदच्या निवडणुकीनंतर. मग शेतकऱ्याचा 7 कोरा करण्याचा मुद्दा असेल किंवा शेतकऱ्यांचे अन्य प्रश्न असतील, जर आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या सातत्यानं वाढणार असतील, शेतकऱ्याला हमीभावाच्या पेक्षा कमी दरामध्ये शेतीमाल विकायला लागत असेल तर मग चळवळ म्हणून आम्हाला काहीतरी ठोस भूमिका घ्यावी लागेल. हो ना, मग ते सदाभाऊंना खूप अवघड आहे ना की तुम्ही एकीकडे ही भूमिका शेतकऱ्यांच्या हिताची मांडताय तर दुसरीकडे सत्तेमध्ये राहून सदाभाऊ कसं म्हणणार की हे सरकारचं धोरण योग्य आहे? नाही, शेवटी सदाभाऊंना संघटना आणि संघटनेचं धोरण याच्याशी सहमत व्हावं लागेल आणि त्या पद्धतीनं मी माझी भूमिका मांडत राहीन, ते त्यांची भूमिका त्यांच्या मर्यादित राहून मांडतील. परंतु शेवटी अंतिम निर्णय हा संघटनेचा राहील, संघटनेच्या कार्यकारिणीचा. ती काय असणार? तो काय निर्णय असेल? तो निर्णय लवकरच म्हणजे आता तुम्हाला मोकळं ढाकलं बोललं पाहिजे. कारण ज्या पद्धतीचं राजकारण आता महाराष्ट्रात सुरू आहे, एकीकडे तुम्ही थेट आरोप केलाय की भाजप तुमचा पक्ष फोडतोय. महाराष्ट्रातला शेतकरी एवढा वेळा नाहीये की तुम्ही एकीकडे शेतकऱ्यांची भूमिका घेऊन खासदार राजू शेट्टी हे 7 कोरा कर असं म्हणतायत, दुसरीकडे सदाभाऊ मंत्रिमंडळात आहेत. मंत्रिमंडळात असले तरी काही नाही, आता मोकळं ढाकलं बोला. नाही, सदाभाऊंना मंत्री करून भारतीय जनता पक्षानं आमच्यावर काही उपकार केलेला नाही, तो प्रश्नच नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेमुळे किमान त्यांचे 30 आमदार काटावरचे निवडून आलेले आहेत, तेही नाकारत नाही.
आणि मग आज त्यांना जे काही संख्याबळ मिळालेलं आहे, आज त्यांना जो काही ग्रामीण भागामध्ये नसलेला जनाधार मिळालेला आहे, तो स्वाभिमानी शेतकरी संघटनेमुळेच मिळालेला आहे. हे मान्य. ते नाकारूच शकत नाहीत, तेही मान्य करतात. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही आमचा जनाधार का जमावा? आणि मुळामध्ये राजकारण हा काय आमचा धंदा नाही आहे. राजकारण करणं एवढंच आमचं काही उद्दिष्ट नाही. मुळात आम्ही राजकारणात का आलो? आमच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी, आमच्या प्रश्नाचा दबावगट तयार करून राज्यकर्त्यांच्यावर दबावगटाच्या माध्यमातून आमचे प्रश्न मार्गाला लागतात का हे बघण्यासाठी आम्ही राजकारणात आलो. अन्यथा राजकारण हे काय आमचं क्षेत्र म्हणूनच मी विचारलं, तुम्ही केव्हा बाहेर पडताय सत्तेतनं? नाही. ज्यावेळी गरज भासेल त्यावेळी पडू शकतो. आता ती गरज नाहीये. सध्या एकीकडे तुमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न ते करतायत. हा, आता बघू ना. आता जिल्हा परिषदचे निकाल बाहेर येऊन देत. बाकीचे मला वाटतं की महिन्याभरामध्ये एकूणच सगळी राजकारणातली समीकरणं येत्या महिना दीड महिन्यामध्ये बदलण्याची शक्यता नाकारता येईल. काय असतील ते बदल? काही वाचू शकतं. जसे त्याच्यामध्ये आज ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या मध्ये, सर्वसामान्यांच्या मध्ये जो असंतोष आहे, तो असंतोष जर का जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मतपेटीतून व्यक्त झाला तर प्रत्येक पक्षाला हे अंतर्मुख व्हावंच लागणार आहे आणि आपल्या धोरणाबद्दल पुनर्विचार करावा लागणार. म्हणजे तो विरोधी गेला तर तुम्ही बाहेर पडणार? मग शेवटी स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे ही कुणाची संघटना आहे? शेतकऱ्यांची संघटना आहे, ग्रामीण भागातल्या लोकांची संघटना आहे. त्यांचा मूड एकूण काय आहे, त्यांचा कल काय आहे, याच्याकडे आम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही. सदाभाऊंशी तुमचे बोलणं झालंय हल्ली? सदाभाऊंचं काय दररोजच बोलणं होत असतं. नाही, ह्या मुद्द्यावरती आपल्याला केव्हा बाहेर पडायचं? तुम्हाला पक्ष संघटनेचा हा आदेश मान्य करावा लागेल. एक लक्षात घ्या की सदाभाऊ ही संघटनेच्या संपूर्ण कार्यकारिणीच्या संमतीनं आणि एकूण संघटनेतल्या कार्यकर्त्यांच्या संमतीनं मंत्री झाले. गेलेले आहेत. बरोबर. कारण कुठल्याही सभागृहाचा सदस्य नसलेल्या माणसाला मंत्री कधी होतो? की ज्यावेळी एखाद्या पक्षाचा, एखाद्या संघटनेच्या वतीनं त्याला त्या ठिकाणी पाठवलेलं असतं त्याचवेळी ही संधी मिळत असते. त्यामुळं सदाभाऊचं मंत्री असणं हा संघटनेचा अधिकार आहे. फक्त संघटनेच्या वतीनं एक चेहरा म्हणून आम्ही सदाभाऊंना पाठवलेलं आहे मंत्रिमंडळामध्ये. आणि आता संघटनेला असं वाटतं की आता सदाभाऊंची ती योग्य वेळ आहे की एकदा त्यांना आता ठरवायचं की आपल्याला सत्ता की पक्ष संघटन की आपली मुद्दा? अजून ठरवण्याची वेळ आलेली आहे आणि ज्यावेळी ठरवेल त्यावेळी आम्ही सांगू. आणि त्यावेळी सदाभाऊला परत बोलावं असं वाटलं तर तो अधिकार संघटनेच्या राज्य कार्यकारिणीचा असेल. पण ते जेवढ्या क्लोज गेलेत भाजपच्या आणि ज्या बातम्या आहेत इतक्या सहजासहजी ते होणार नाही असं अनेक वाटतं. वेळा असं वाटतं की सदाभाऊ अमक्याच्या जवळ गेले आहेत, तमक्याच्या जवळ गेले आहेत, परंतु सदाभाऊ ही शेवटी संघटनेचीच असतात. असा प्रयोग अनेकांनी करून बघितलेला आहे, परंतु तसं काही घडलं नाही. कुणी केला होता प्रयोग? यापूर्वी घडलेला आहे. आता त्या विषयावर जाण्याचा अर्थ नाही. परंतु सदाभाऊ ही चळवळीच्या मुशीतून तयार झालेले आहेत. त्यामुळे ते चळवळीशी द्रोह करत नाहीत, करणार नाही त्याची मला खात्री आहे. ही किंबहुना सदाभाऊनी तिथं असणं ही एक आमची स्ट्रॅटेजी आहे. बरं. परंतु हा जो पक्षफोडीचा प्रयत्न सुरू आहे हा चंद्रकांत दादा स्पेसिफिकली करतात कारण त्यांच्याकडे तो चार्ज आहे कोल्हापूरचा. दादा करतायत किंवा त्यांच्या पाठीमागे पक्षातले लोक करतायत मला माहिती नाही. परंतु अशा पद्धतीनं हे करणं आम्हाला मान्य नाही. म्हणून आता आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जवळपास महाराष्ट्रात कुठंच निवडणूक लढवत नाही. एक वाळवा तालुक्यामध्ये आम्ही एक सर्वपक्षीय आघाडी केली. त्या आघाडीमध्ये एक भारतीय जनता पक्ष आहे. हा अपवाद सोडला तर जवळपास सगळीकडे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढतोय. काँग्रेसबरोबर सुद्धा आम्ही अंतर ठेवून आहोत. कारण काँग्रेसबरोबर आमची आघाडी बहुतेक कुठं नाही, एक दोन ठिकाणी स्थानिक एखाद्या जिल्हा परिषद गटापुरतं आहे. परंतु अशी व्यापक तालुका पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर अशी काँग्रेसबरोबर आमची आघाडी नाही. आणि राष्ट्रवादीबरोबर आमचं कधीच जमत नाही. शिवसेनेच्या बाबतीत काही ठिकाणी अंडरस्टँडिंग आहे, परंतु आमची आघाडी अशी नाही आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमची जी काही लढाई आहे ती एकाकी आहे. ह्या ज्या ऑफर्स दिल्या जातात त्या काय ऑफर्स आहेत? तुमच्या माणूस पडायचा तर ही ती ऑफर आहे ना. ऑफर म्हणजे काय की आमच्या पक्षामार्फत निवडणूक लढवा, तुम्हाला निवडणुकीला पैसे खर्चाला देतो. किती? काही एक गटासाठी 20-25 लाखापर्यंत अशा ऑफर आहेत. परंतु स्वाभिमानीचा कार्यकर्ता अशा पद्धतीने घेणं ही एवढी सोपी गोष्ट नाही आहे. तुम्ही बोललात मुख्यमंत्र्यांशी, हे बरोबर मी निकालानंतरच बोलेन.
आता किंवा नाही किंवा बोललो. भाजपतल्या महत्वाचे लोक किमान चंद्रकांत दादाशी नाही, मी कुणाबरोबरही बोललो नाही. असा पक्ष पण फोडत ज्या कार्यकर्त्यांच्याकडे या ऑफर आल्या त्या कार्यकर्त्यांनी मला येऊन सांगितलं की असं असं झालेलं आहे. आणि मला अभिमान या गोष्टीचा वाटतो की कार्यकर्त्यांना बांधून ठेवण्यासाठी माझ्याकडे कसलंही बंधन नाही. किती कार्यकर्त्यांच्या बाबतीत झालं? तरी सुद्धा कार्यकर्ते सांगतात की आम्हाला असा निर्णय घ्यायचा नाही. हीच आमच्या विचाराची ताकद. किती कार्यकर्त्यांच्या बाबतीत? 2-4 कार्यकर्त्यांच्या बाबतीत असं घडलेलं आहे. तुम्ही जे म्हणताय ते एका अर्थाने शिवसेनेचा जो आरोप आहे मित्रांच्या बरोबर राहून मित्राच्या पाठीत खंजीर खुपसला तो अगदी ती एकच सारखी म्हणूनच भाषा. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही तुमचे कार्यकर्ते घडवा, त्याच्यावर संस्कार करा, त्यांना फिरा. कारण स्वाभिमानीच्या चळवळीच्या मुशीतून तयार झालेले कार्यकर्ते हे एका रात्रीत तयार झालेले नाही आहेत. गेल्या 15 वर्षापासून माझे कार्यकर्ते रस्त्यावर पोलिसांच्या लाट्या काट्या खात आहेत, प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करतायत. त्यांच्यावर वैचारिक संस्कार आम्ही करतो, त्या कार्यशाळा घेतो, एखादा विषय त्यांना समजावून 2-2, 3-3 दिवस समजावून सांगत असतो. अशा पद्धतीनं कार्यकर्ता आम्ही घडवत असतो, विचारानं घडवत असतो. आणि अशा कार्यकर्त्यांच्या वर मोहजाल टाकणं हे योग्य नाही असं मला वाटतं. ती जी स्टार कॅम्पेनरची यादी आहे ना भाजपची 6 नेते आहेत त्याच्यामध्ये त्यात सदाभाऊ पण आहेत. पण अद्याप तरी सदाभाऊ कुठेही निवडणुका जवळपास पहिल्या टप्प्यातल्या संपत आल्या आणि दुसऱ्या टप्प्यातल्या आता सुरू होत होत आहेत. परंतु सदाभाऊ स्वाभिमानी शक्ती संघटनेच्याच प्रचाराच्या कार्यात आहेत आता. म्हणजे ते भाजपचा प्रचार करणार नाही प्रश्नच नाही, कारण त्यांनी आम्हाला भले स्टार प्रचारकाच्या यादीत टाकलं हे असलं. टाकलं असलं तरी आम्हाला गरज आहे सदाभाऊंची. तुम्ही बोललात नाही हो. आपण नाही केला पाहिजे भाजप. निश्चितच कारण सदाभाऊंच्या प्रचार कार्याची गरज आम्हाला आहे आणि आम्ही आमच्या उमेदवाराला सोडून मित्रपक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सदाभाऊंना कसं सोडणार नाही मी. पण ही काय स्ट्रॅटेजी आहे मुख्यमंत्र्याची की अचानकपणे सदाभाऊंना खूप जवळ घेतलं, इतक्या महत्वाची 2-3 खाती पण त्यांच्याकडे दिली? नाही, मला काय वाटत नाही. कारण शेवटी मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा सहकारी एवढंच त्यांचं नातं आहे. फार असा जिव्हाळ्याचं नातं आहे किंवा काय असं नाही, नाही. पण त्यांच्या पक्षात तेवढीच तालेवार महत्वाची आहेत की माणसं? असू शकतात किंवा कदाचित चळवळीतले कार्यकर्ते हे खणखणीत नाणं असतं. का तुमच्यापासून जाणीवपूर्वक दुरावण्याचा भले सदाभाऊ ते मान्य करणार नाही पण एक प्रयत्न सुरू आहे? नाही, प्रश्नच नाही. आमच्यापासून चळवळीपासून दुरावण्याचं सदाभाऊंना कारणच काय? बरोबर. आणि जर दुरावायचं होतं तर यापूर्वीच ते दुरावले असते. पण तो प्रयत्न तर सुरू आहे की सदाभाऊंना किमान त्यांना गोंधळून. लाख प्रयत्न करून देत, परंतु आमच्या विचारावर विश्वास आहे. हे मला मान्य आहे ना. आणि तुम्ही जे आम्ही तुम्ही त्या अगदी विश्वासावर काम करतो. पहिल्या प्रश्नाला उत्तर देतानाच तुम्ही ते सांगितलंय, परंतु हे प्रयत्न सुरू आहेत हेही मान्य केलं पाहिजे. तर प्रयत्न असले तर त्यांना यश येत नाही ना. पण येणारही नाही. प्रयत्न सुरू आहेत. आता जर ज्या अर्थी आमच्या कार्यकर्त्यांना उमेदवारीच्या संदर्भामध्ये प्रयत्न सुरू असतील तर असेही प्रयत्न होत असणारच. आणि परंतु सदाभाऊ हे तयारीचे आहेत. चळवळीच्या मुशीत पूर्ण तयार झालेले कार्यकर्ते आहेत. ते कसं काय जातील? आणि समजा यदाकथाचे त्यांना तसा मोह झाला तर त्यांचा पाशा पटेल होईल. पाशा पटेल हे चळवळीतले नेहमीचे कार्यकर्ते होते आणि आज त्यांची अवस्था भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं कशी केली हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे सदाभाऊ तेवढे हुशार आहेत, तसला काही निर्णय घेणार. तुमची सदिच्छा आहे की त्यांचा पाशा पटेल होऊ नये सदाभाऊंचा? सदिच्छानं इच्छा आहे, कारण सदाभाऊ हा माझा अतिशय जवळचा मित्र आहे आणि मित्राचं वाईट व्हावं अशा विचारसरणीचा मित्र नाही. एकीकडे तुम्ही सत्तेत आहात, दुसरीकडे तुमची ही लातूरची जी शाखा आहे तिने हे पत्रक काढलंय की करशील का भाजपला मतदान. तुम्ही जर बघत असाल तर एक पोस्टर आहे, एक महिला कार्यकर्ती आहे जी आपल्या नवऱ्याला मारतीये की करशील का भाजपला मतदान, आणि दुसरीकडे हे सत्तेत आहे. नाही, लातूरमधल्या कार्यकर्त्यांची तशी भावना होणं साहजिकच आहे. कारण 2-2.5 वर्षापूर्वी तुरीला बाजारात असणारा भाव, सोयाबीनला असणारा भाव, कांद्याला असणारा भाव आणि आज बाजारात मिळणारा भाव याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे. आणि हा जो काय दराचा आलेख ढासळलेला आहे त्याला राज्य आणि केंद्र सरकारचं नादानपणा आणि नियोजन नसणं हेच कारण आहे. कारण दुष्काळानंतर पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यानंतर मान्सूनचं पीक चांगलं येणार याचा
अंदाज आधीच यायला पाहिजे होता. अशा परिस्थितीमध्ये तूर आयात करण्याची आवश्यकता नव्हती. खाद्यतेल आयातीवर थोडंसं कंट्रोल आणायला पाहिजे होतं. ते न केल्यामुळं सोयाबीनच्या किमती पडल्या. 200 रुपये डाळ झाली म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने तुरीची पेरा केला. किमान तुरीला 80-90 रुपये तरी मिळतील ही अपेक्षा होती. परंतु आज तुरीचा भाव हा 40-42 पर्यंत खाली आला. म्हणजे हे नियोजन नसणं हे कारण. म्हणजे शेतकऱ्यांनी पिकवलं, त्यांचा माल बाजारात आला, परंतु त्याच्यासाठी जी काय पूर्वतयारी करायला पाहिजे होती ती पूर्वतयारी करायची जबाबदारी सरकारची आहे. मग ती राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, दोघांनाही त्यांची जबाबदारी नाकारता येणार नाही. आणि त्यातून आज जर का शेतकऱ्यांचा तोटा होत असेल आणि मग सर्वसामान्य माणसाची भावना अशी असेल की ज्या पक्षानं केंद्राने राज्यात निवडणूक लढवत असताना शेतकऱ्यांना अच्छे दिन आणण्याचं आश्वासन दिलेलं होतं, ते आजचे दिन राहिला बाजूला, बुरे दिन येत असतील तर मग अशा पद्धतीची मानसिकता जर शेतकऱ्यांची झाली असेल आणि शेतकऱ्यांची जी मानसिकता आहे ती जर कार्यकर्त्यांची मानसिकता झाली असेल तर आम्ही केवळ सत्तेत आहे म्हणून कार्यकर्त्यांनी असा विचार करू नये असं मी म्हणणार नाही. मी कार्यकर्त्याच्या मताशी सहमत आहे. तिकडे तुमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप सारी घराणेशाही आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रच काय, मध्यंतरी आम्हीच एक बातमी केली होती तेव्हा साधारणतः 150 अशी कुटुंब दिसली, 150 असे नेते दिसले की ज्यांची सून मुलगी थ्रू आउट महाराष्ट्रामध्ये सगळीकडे हे चाललंय. नाही, घराणेशाहीला आमचा विरोधच आहे. आणि ही काही वंश परंपरा नाही, सरंजामशाही गेलेली आहे, लोकशाही आलेली आहे. पूर्वी राणीच्या पोटाला राजा जन्माला यायचा. आता काळ बदलला, राजाच्या ऐवजी लोकप्रतिनिधी आला. परंतु लोकप्रतिनिधी हा काय लोकप्रतिनिधीच्या पोटाला जन्माला आला पाहिजे असं काय नाही. तो सर्वसामान्यांच्या कुटुंबात जन्माला येऊन सुद्धा कर्तृत्वाने पुढे जाऊ शकतो. माझं स्वतःचं उदाहरण आहे. मी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे 25-30 वर्षापूर्वी माझ्या गावातल्या सेवा सोसायटीत सभासद करावं माझ्या वडिलांना असं सुद्धा कोणाला वाटलं नव्हतं. इतकं राजकीय दृष्ट्या नगण्य महत्व असलेलं माझं कुटुंब होतं. पण त्या कुटुंबातला एक पोरगा जर का चळवळीच्या माध्यमातून 2 वेळा खासदार होत असेल, 1 वेळा आमदार होत असेल तर याचा अर्थ हा लोकशाही कुटुंबातलं कोणी येणार नाही येणार. सदाभाऊचा मुलगा तर लढतोय राजकारण. नाही, हे सुद्धा मला काही फारसं आवडलेलं नाही आहे. पण सदाभाऊंचं त्याच्यावर उत्तर असं आहे की त्या ठिकाणी दुसऱ्या एका मोठ्या नेत्याचा मुलगा घराणेशाहीच्याच माध्यमातून लढतोय आणि तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की तगडी लढत झाली पाहिजे म्हणून तुमच्या मुलाला उभा करा. परंतु मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की ही सभा मला काही पटत नाही आणि अशा प्रकारचं समर्थन मी तरी करू शकत नाही. माझ्या तत्वामध्ये हे बसत नाही. उलट आपण एखाद्या कार्यकर्त्याला, त्या सामान्य कार्यकर्त्याला त्या प्रस्थापितांच्या विरोधात उभा करून पूर्ण ताकदीने आपण दोघांनी तिथं लढत दिली पाहिजे. आणि मुलाबाळांना आणि मग आमच्या घरातल्या मुलाबाळांना जर मुलं आमचे ऐकत नसतील, हट्ट करत असतील तर मग आपण बाजूला व्हावं आणि पोरांना संधी द्यावी. हा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. आणि माझा मुलगा किंवा माझ्या घरातले नातेवाईक जर का अशा पद्धतीनं भविष्यामध्ये मला म्हणायला लागले की आम्हालाही राजकारण द्यायचं आहे तर मी त्यांना सांगेन की आता माझं जेवढ्या हातून काम करता आलं तेवढं मी केलेलं आहे. मी आता थांबतो. ज्याला पुढे जायचं असेल त्याने माझ्या कुटुंबात त्यांनी जावं. पण मी दोघांच्या मध्ये झाली तुमची? हो, मी मला जे वाटतं ते मी नेहमीच बोलून दाखवतो. मी मनात ठेवत नसतो. तुम्ही म्हणाल की प्रचारात सुद्धा मी येणार नाही तिथे. नाही, हे जर माझ्या बुद्धीला पटतच नसेल, मी आतापर्यंत मला जे पटतं तेच करत आलेलो आहे. युती राहील ते कदाचित 25 फेब्रुवारी नंतर सांगता येईल. किती आता 10 दिवस राहिले. हो, पण ते सिम्पटम्स दिसत आहेत रोज. हा पण हे याच्या काय फारसं चांगलं नाही. आणि मला असं कशाचं फारसं, मी तर असं म्हणेन बरं का, मला म्हणजे ग्रामीण भागात फिरत असताना, आता राजू शेट्टी माझ्या बरोबर आहेत म्हणून मी हे सांगतो, शेतकरी वैतागला अक्षरशः. म्हणजे ज्या पद्धतीचा कारभार 2.5 वर्षामध्ये या सरकारने दाखवला, विशेषतः तुरी हमी भाव तर मिळालाच नाही. तुरीची खरेदी केंद्र 2 जिल्ह्यामध्ये मिळून 22 खरेदी केंद्र बंद आहेत. का? बारदाना नाहीये. एकीकडे रोज आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, शेतकरी संघटनेचे नेते आहेत म्हणून सांगतो, आणि दुसरीकडे शेतकरी यांच्या एकूण कारभारावरती नाराज आहेत अशी जनभावना आहे. कोण आहे ह्यांच्याबरोबर आहे कोण? ही वस्तुस्थिती खरी आहे, मी नाकारत नाही. आणि हे सगळंच्या सगळं खापर हे सरकारवरच पडतंय. कोणावर? वैयक्तिक नाही, राज्य आणि केंद्र सरकार दोघांचीही जबाबदारी आहे. एक लक्षात घ्या
की जगभर आता तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे की गेल्या वर्षी पडलेल्या प्रचंड दुष्काळानंतर पाऊस पडणार हे सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची गरज नव्हती. कारण आजपर्यंत दुष्काळ आणि त्यानंतर झालेला पाऊस ही जर पूर्व इतिहास तपासून बघितला असता, मागचं रेकॉर्ड तपासून बघितलं असतं, कळालं असतं की दुष्काळानंतर पाऊस हा पडतोच पडतो. कारण शेवटी वाफ होऊन वर गेलेलं पाणी खाली येणार, ते राहणार कुठं. एवढी साधी गोष्ट समजायला पाहिजे होती. तर जगभरामध्ये प्रगत राष्ट्रामध्ये पुढच्या 2 वर्षामध्ये हवामान कसं राहील याचे आडाखे तंतोतंत बांधले जातात. त्या पद्धतीने यावर्षी देशामध्ये मान्सून चांगला येणार हे माहिती असायला पाहिजे होतं, माहिती करून घ्यायला पाहिजे होतं. मग मान्सून चांगला येणार तर मग खरीपाची पिकं चांगली येणार हे ओघानं झालं. खरीपाची पिकं चांगली येणार याचा अर्थ सोयाबीन आणि तूर या जिरायत भागामध्ये चांगली पिकणार, ज्वारी चांगली पिकणार. मग हे असताना हे सगळे आडाखे माझ्यासारखा सर्व ज्याच्याकडे कसलाही डाटा नाही तो सुद्धा सहजगत्या एक जाणकार शेतकरी म्हणून सांगू शकतो. तर सरकारी यंत्रणेमध्ये असताना कळायला पाहिजे होतं. मग गेल्या वर्षी डाळ आयात करायची गरजच काय होती, भरमसाठ खाद्यतेल आयात करायची गरजच काय होती. आणि खाद्यतेल आयात केल्यामुळं आज सोयाबीनला भाव नाही, डाळ आयात केल्यामुळं आज तुरीला हमीभाव एवढी सुद्धा किंमत मिळत नाही. म्हणजे हे जे काही कृषी भवनमध्ये बसून जे काही निर्णय घेतात, नाही, म्हणूनच मी म्हटलं की तुम्ही केव्हा बाहेर पडणार आहात. इतकं जर शेतकरी विरोधी धोरण आहे, हे रोखटोकपणे आम्ही मांडतो आहे. परंतु शिशुपालाचे 90 अपराध भरायला काही अवधी जावा लागतो. नाहीतर काही तडकाफडकी निर्णय घेतला तर आम्हाला काही लोक उतावळे पण ठरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे जे काही घडा लागलंय हे चुकीचं घडा लागलंय. ज्या पद्धतीनं मी भूमी अधिग्रहण बिलाच्या विरोधात ठाम भूमिका घेतली, ठोस भूमिका घेतली, ते बिल मागे घेईपर्यंत लढत राहिलो, त्या पद्धतीने हे सगळे जे विषय आहेत आज सातत्यानं शेतकऱ्यांना नापिकीला सामोरं जावं लागणं आणि वैश्विक तापमान वाढीचा परिणाम म्हणून निसर्गामध्ये होणारे वेगानं फेरबदल आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि त्याचं भांडवली खर्च त्याला परत न मिळणं याचं पर्यावसान म्हणजे शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्ज चढलेलं आहे. मग त्याला जबाबदार तो नाही, बाजारभाव त्याच्या हातात नाही, निसर्गाचे एकूण जो चक्र बिघडलंय त्याला तो जबाबदार नाही. चंगळवाद्यांच्या आयुष्य आरामासाठीच त्यांनी निसर्गाची छेड काढली, पण शिक्षा शेतकऱ्याला भागावी लागते आणि म्हणून त्याला मदत करण्याची जबाबदारी शेतकऱ्यांची आहे. आणि 9 लाख कोटी रुपयांची जर का कॉर्पोरेट सेक्टरमधल्या लोकांची कर्ज राईट ऑफ होतात तर मग शेतकऱ्यांच्या 7/12 कोरा खायला काय हरकत आहे. 7वा वेतन आयोग मंजूर केल्यानंतर वर्षाला 1,15,000 कोटी रुपयाचा बोजा तिजोरीवर पडतो. त्याबद्दल सरकार खळखळ करत नाही. मग शेतकऱ्याचा 7/12 कोरा करून त्याला नव्यानं आयुष्य सुरू करून द्यायला सरकारला काय अडचण आहे आणि ते व्हायला पाहिजे असं आमचं मत पण आहे. तुम्ही ज्यांच्या विरोधामध्ये साखर कारखान्यातले गैरव्यवहार आहेत अशा शरद पवारांच्या विरोधामध्ये तक्रार दिली पोलीस स्टेशनला, तुम्ही शिवाजीनगरला गेला तिथे ते झालं नाही, नंतर अण्णा हजारे त्यांना पद्मविभूषण दिले. आता असं आहे की पद्मविभूषण कुणाला द्यायचं कुणाला न द्यायचं हा त्यांचा विषय. पण आता सध्याच्या काळामध्ये हे पद्म पुरस्कार दिले जातात त्याच्याबद्दल सुद्धा माझ्या मनामध्ये संशय आला. नाही, मला आता ह्या पर्टिक्युलर केस बद्दल माझं याच्यापेक्षा मला आक्षेप आहे. मला शरद पवारांना पद्मविभूषण दिलं याच्याबद्दल माझा आक्षेप नाही. पण गेली 8 वर्ष मी केंद्र सरकारला लिहितोय की हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये पहिलं भारताला वैयक्तिक स्वरूपातलं पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव यांना पदक द्या म्हणून गेली 8 वर्ष मी केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करतोय. मी पार्लमेंटमध्ये काय वारंवार हा मुद्दा मांडला. मला उत्तर असं आलं की मरणोत्तर देता येत नाही, 6 महिन्याच्या आतच ते जाहीर करावं लागतं. म्हणून काही काळ माझे प्रयत्न मी थांबवले. दरम्यानच्या काळामध्ये आमच्या एनडीए सरकारनं धीरूभाई अंबानींना त्यांच्या मृत्यूनंतर 10 वर्षांनी पद्म पुरस्कार दिला. मग मी पुन्हा पत्रव्यवहार केला की मग धीरूभाई अंबानींना 10 वर्षानंतर मिळू शकतं, मग आमच्या खाशाबा जाधवांना का नाही. पण खाशाबा जाधवांच्या सारखे अनेक लोक उपेक्षित आहेत पद्म पुरस्कारासाठी. कदाचित आता अलीकडच्या काळामध्ये पद्म पुरस्कार हे सुद्धा राजकीय हेतूनच दिले जातात काय असा संशय मला याला. असं पवार साहेबांच्या बाबतीत वाटतं तुम्हाला? तर मला असं काहीतरी राजकीय आडाखे असणार काय असू शकतात. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आहे, काही असू शकतं. आता शेवटी भारतीय जनता पक्ष हा मुत्सद्दी आणि विद्वान लोकांचा पक्ष आहे. आता शेवटी मान्य केलं तुम्ही आणि त्यामुळं त्यांच्या डोक्यात काय आहे हे माझ्यासारख्या सामान्य माणसाला कसं कळणार.
तुम्हाला केंद्रात मंत्रिपद मिळणार होतं, तुम्ही म्हणालाही होतात की संधी दिली तर मी काम करेन. मी यासाठी म्हणालो होतो की मी एकतर मंत्रिपद मागायला कुणाकडेही गेलेलो नाही, हे म्हणजे या मताशी मी पुन्हा पुन्हा ठाम आहे. मी स्वतःहून मंत्रिपद मागायला केंद्रात गेलेलो नाही. आणि समजा दिलं तर मी नाकारायचं नाही असं ठरवलं होतं. याचं कारण मला कुणी पळपुटा म्हणता कामा नये बर. की हे फक्त बोलबच्चन आहेत, भाषणं करतात, मोर्चे काढतात, पण जबाबदारी घ्यायची वेळ आली तर पळ काढतात, पळून जातात, असा आरोप होऊ नये म्हणून मी म्हटलं तर की तशी जबाबदारी देणार असाल तर मला पूर्ण अधिकार दिलं तर मी माझ्यामध्ये काय क्षमता आहे आणि मी जे शेतकऱ्यांचे जे प्रश्न मांडले ते कशा पद्धतीने सोडवता येतात हे दाखवून द्यायचा प्रयत्न करेन. तर तुम्हाला दिलं नाही, पण राज्यात तिथे सदाभाऊंना दिलं होतं. ते आमचीच मागणी होती आणि तो आमचा अधिकार होता. हे काय उपकार नाहीत आमच्यावर केले कुणी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सत्तेत वाटा दिला हा काही उपकाराचा भाग नाही आहे, ही काही दया नाही आहे, ही काही भिक्षा नाही आहे, तो अधिकार आहे. आमच्यामुळेच ते सत्तेवर आहेत. 15 वर्ष आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर लढलो. आधीच्या सरकारमधल्या अनेक गुंडांना अंगावर घेतलं, पोलिसांच्या लाट्याकाट्या दिल्या, तुरुंगाच्या वाऱ्या केल्या आणि 302, 307, 395 सारखे खून, दरोडे, मारामाऱ्या असे गुन्हे अंगावर घेतले. आजही ती गुन्हे अंगावर आहेत, कोर्टात हेरपाटी घालतोय म्हणून हे सत्तेवर आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या काय देशाच्या राजकारणामध्ये एक गंमत असते. एखादी संघटना जर वाढत असेल तर त्या संघटनेतल्या महत्वाच्या नेत्याला एखादं पद द्या, आमदारकी द्या, खासदारकी द्या. आता मी फार शेतकरी संघटनेचा इतिहास उगाळत नाही, कारण महाराष्ट्रातल्या सुज्ञ प्रेक्षकांना तो माहिती आहे. पण त्यातनं होतं असं की मग संघटना लयाला जाते, संघटना त्याचे मुद्दे लयाला जातात आणि सत्ताधाऱ्यांना जे हवं असतं ते साध्य होतं. मी हा मुद्दा का मांडला माहितीये, तुम्ही ज्या पद्धतीच्या आघाड्या कोल्हापूर आणि सांगलीमध्ये केल्यात त्याला तर मी निव्वळ भेसळ आहे असं म्हणेन. पतंगरावांच्या विरोधामध्ये तुम्ही आम्ही आघाड्या केलेल्याच नाही आहेत, कुणी सांगितलं केल्या म्हणून? आता मी काय लिस्ट एक लक्षात घ्या, या बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला. मी एवढंच सांगितलं की महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांनी आपापली पोरं बाळं राजकारणामध्ये आणायला सुरुवात केली आहे. प्रत्येकाला आपल्या मुलाला, सुनेला, बायकोला, बहिणीला निवडून आणण्याची घाई झालेली आहे आणि आपल्या नातेवाईकांना, पोराबाळांना निवडून आणण्यासाठी पक्षाची द्रोह करायला ही मंडळी कमी करत नाहीत, आघाड्या तोडायला मंडळी कमी करत नाहीत, वाटेल तशा आघाड्या करायला तयार आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये मी माझ्या कार्यकर्त्यांना परवानगी दिली की 15-15, 20-20 वर्ष तुम्ही सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन लढलेला आहात, तुम्हाला निवडून घेण्यासाठी स्थानिक पद्धतीनं, स्थानिक पातळीवर जे काही करायचं असेल ते करा, तुम्ही निवडून या. पण निवडून आल्यानंतर चळवळीची प्रतारणा करायची नाही आणि संघटनेच्या विचाराशीच तुम्हाला वागावं लागेल, या अटीवर मी परवानगी दिली आहे. मी काय चुकीचं केलंय? मी काय माझ्या मुलाबाळांच्यासाठी तर हे करत नाही, मी कार्यकर्त्यांच्यासाठी केलं. हे सगळे प्रस्थापित आपापली मुलं बाळं बाहेर आणत असतील तर मी माझ्या सच्च्या कार्यकर्त्यांच्यासाठी अशा प्रकारे जर वैचारिक तडजोड केली किंवा माझ्या कार्यकर्त्यांना परवानगी दिली तर मी चुकीचं केलं असं मला अजिबात वाटत नाही. शेतकऱ्यात चुकीचा संदेश नाही जाणार, नाही जात. कारण शेतकऱ्यांचा माझ्यावर विश्वास आहे, आमच्या संघटनेवर विश्वास आहे आणि आम्ही शेतकऱ्यांशी कधी द्रोह करणार नाही. शेतकरी सोडून इतरांशी आम्हाला काही देणं घेणं नाही. शेवटचा प्रश्न, काल सभेमध्ये कवठे एकदलमध्ये काय झालं नेमकं? तुम्ही गेलात आणि लोकच नव्हते, म्हणजे शेतकरीच नव्हते तिथे. एक खरं तर हा सुद्धा एक बनाव आहे. बर. कवठे एकंदची सभा ही माझी ठरलेली नियोजित सभा नव्हती. बर. मी पलूसमध्ये एका लग्न समारंभाला हजेरी लावून इकडं उस्मानाबादला निघालेलो होतो आणि तिथल्या कार्यकर्त्यांना कळालं की मी शेजारूनच गावातून जातोय आणि आमचा फक्त प्रचार शुभारंभाला फक्त नारळ फोडा आणि जा असं त्या कार्यकर्त्यांनी विनंती केली आणि म्हणून जाता त्या गावातूनच जात असताना मी नारळ फोडायला म्हणून मंदिरामध्ये थांबलेलो होतो. ती जी सभा अगदी एबीपी माझा नाही दाखवली मला माहिती आहे, परंतु त्याच्या समोर कुठं बॅनर दिसत नाही. विटाच्या एका विटा रचून ठेवलेल्या एका ठिकाणी रस्त्यावर म्हणजे नारळ फोडल्यानंतर ती उभ्या झालेली ती सभा आहे आणि मग त्या सभेला गर्दी नव्हती असं म्हणणाऱ्यांनी माझी परभणीमध्ये झालेल्या सभा, माझ्या भूममध्ये झालेल्या सभा, आज लातूरमध्ये 2 ठिकाणी मी सभा घेतल्या आहेत, त्यांची छायाचित्र बघावी, त्याचे फुटेज बघावं आणि मग राजू शेट्टीचा प्रयोग फ्लॉप जातोय का चांगला चाललाय हे सगळ्या जगाला कळेल. तो चांगला चाललाय, चांगलाच चाललेला आहे.
असं आहे की हे शेतकरी नेत्यांचं हे बरं असतं की मनापासून बोलतात आणि मनापासून त्यांनी किती मुद्दे सांगितले बघा. 1, युती टिकणार नाही. 2, योग्य वेळी म्हणजे जिल्हा परिषदेचा रिझल्ट आल्याबरोबर ते सत्तेतून बाहेर पडतील. 3, सदाभाऊ खोतांना संघटना प्रायोरिटीनीच बघावी लागेल, मंत्रिपदावरती त्यांना पाणी सोडावं लागेल, कारण तो संघटनेचा निर्णय सत्तेत येणं किंवा सत्तेतून बाहेर जाणं. काय दिसतंय तुम्हाला? 2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरे यांनी जे संकेत दिलेत मध्यावतीचे तिकडेच चाललेत, कारण मित्रपक्षही खुश नाही. कॅमेरामन निलेश शेवाळेचा मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, सांगली.